आपल्याबरोबर महापौर चौधरी साहेब, काय सांगाल? विजय मिळालाय, कसा आनंद व्यक्त करताय? खूप आनंद व्यक्त करतोय। या शहराचा मी मनापासून दिल से शुक्रिया अदा करता हूं कि जिन्होंने मुझे इस शहर का इतना बड़ा पद दिया, इसका मैं स्वीकार करता हूं और इसकी गरिमा खूप आनंद है। सर खूप समस्या आहे आमची भिवंडी ही फार एक मिनिट सलम एरिया असल्यामुळे आमचा शहर सलम असल्यामुळे आमच्याकडे खरोखर खूपच समस्या आहेत, पण त्याचा निवारण नक्कीच मी करेन। माझ्या या शहराचे दोन्ही आमदार आणि खासदार यांनाही विनंती करून मी या शहराचा विकास करेन। मला असं नाही काही कळलं। आजची जी महापौर पदाची निवडणूक झालेली आहे, महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये जी काही शहरातल्या विकासाची कामं आहेत, ह्या विकासाची कामं प्राधान्याने सोडवलं जाईल असं देखील चौधरी यांनी सांगितलेलं आहे। विशेष म्हणजे आजची जी काही निवडणूक झाली होती, या निवडणुकीच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण यांच्या वतीनं कारवाईचे आदेश आले होते, परंतु अशा प्रकारचे कुठलेही आदेश माझ्यापर्यंत आलेले नाही आहेत आणि अशा प्रकारची कुठलीही भूमिका मी घेतलेली नाही आहे असं देखील चव्हाण यांनी सांगितलेलं आहे। चौधरी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा भिवंडीला एक आगरी समाजाचा महापौर मिळाल्यामुळं भिवंडी शहरातील जे काही प्रश्न आहेत, हे प्रश्न लवकरात लवकर सुटतील आणि विकासाच्या दृष्टीने भिवंडीची कामं होतील असं देखील यावेळी सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामन प्रवीण विकास खाटे, साम टीव्ही न्यूज, भिवंडी, ठाणे।